चित्रदुर्ग येथे एसीबीच्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू, 3 जखमी. चित्रदुर्ग, कर्नाटक. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात चित्रदुर्ग कलबुर्गी महामार्गावर पहाटेच्या सुमारास घडला. DYSP वैष्णवी पाटील या कुटुंबियांसह कर्नाटकात गेल्या होत्या. कोल्हापूरकडे परत येत असताना त्यांच्या कारला एका अनोळखी वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात कमल हरिभाऊ पाटील वय 69 राहणार कांदे जिल्हा सांगली आणि राकेश अर्जुन ऐवाळे वय 39 राहणार निपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात वैष्णवी सुरेश पाटील वय 45 पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कुसुम प्रल्हाद पाटील वय 57 राहणार कांदे जिल्हा सांगली आणि उदय दत्तात्रय पाटील वय 38 पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर चित्रदुर्ग येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमींचे नातेवाईक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. भूमी न्यूज पत्रकार M. कांबळे, कोल्हापूर.